कोणी हाताला धरून नाही, रस्त्यावरच्या खाचखळग्यांनी चालायला शिकवलंय. गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. काल मी एक 30 डेज चॅलेंज बद्दलचा व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 30 डेजमध्ये आपण 45 प्लस मार्क्सची तयारी करून घेणार आहोत. अर्थात 45 प्लस का? कारण 30 डेजमध्ये 45 प्लस मार्क्सची तयारी होऊ शकते आणि बाकीचे जे वरचे काही 10 मार्क्स लागतात, 15 मार्क्स लागतात, ते अर्थात तुम्ही तुमच्या स्वबळावरती मिळवू शकता, असं मला वाटत होतं म्हणून. पण माझ्या त्या व्हिडिओचा अर्थ बऱ्याच जणांनी खूप चुकीचा घेतला आणि काही लोकांनी असं म्हटलं की हे तर फक्त पैसे कमवण्याचे धंदे आहेत. ठीक आहे. तर याच्याबद्दल मला आज बोलायचं आहे आणि 30 डेज चॅलेंजबद्दल सुद्धा मला तुम्हाला सांगायचं आहे की हे 30 डेज चॅलेंज असेल की नसेल, जर होणार असेल तर ते कोणत्या रूपात असेल आणि जर नसेल तर मग तुम्ही काय करायचं, याच्याबद्दल मी बोलणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. मला लहानपणापासून एक गोष्ट बऱ्याच जणांनी सांगितली आणि अनुभवातून ती मला जाणवली सुद्धा. मदत त्याचीच करायची असते ज्याला खूप गरज असते. मी कधीही कोणत्याही मंदिरामध्ये गेले तर मी कधीच पैसे ठेवत नाही देवासमोर, कारण मला असं वाटतं की पैसे ठेवणं म्हणजे आपल्या श्रद्धेचा भाग नसतो. मी फक्त मनापासून नमस्कार करते. त्याऐवजी मी माझ्याजवळ काही पैसे असतील तर बाहेर जे कोणी बसलेले असतील तर मी त्यांना काहीतरी खायचं वगैरे एखादा पदार्थ नेऊन देते. पण मी कधी कोणाला पैसे असेच विनाकारण देत नाही. ठीक आहे. इथे मुद्दा येतो आपल्या क्लासचा किंवा 30 डेज चॅलेंजचा. 30 डेज चॅलेंज घेण्यापाठीमागचा माझा खरं प्रामाणिकपणे जो हेतू होता, तो हा होता की मला माहिती आहे की असे काही घटक असतात, अशा काही गोष्टी असतात एम-पी-एस-सीच्या फील्डमध्ये ज्या बऱ्याच जणांना माहीत नसतात. अगदी 4-5 वर्ष तयारी केल्यानंतर सुद्धा, 4-5 अटेम्प्ट दिल्यानंतर सुद्धा त्या समजत नाहीत किंवा त्याचा अंमल करता येत नाही. इव्हन तुम्ही निरंजन कदम सरांचं लेक्चर पाहिलं असेल, त्यांनी सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की बऱ्याचदा आपल्याला जे करायचं आहे ते आपण करतोय की नाही हेच आपल्याला समजत नाही. ठीक आहे. तर 30 डेज चॅलेंजचा हेतू हा होता की मी बऱ्याचदा तुम्हाला या बाबतीत बोलले आहे की माझ्या क्लासचे स्टुडंट किंवा मी ज्यांना प्रत्यक्ष गाईड करते ते स्टुडंट. तर आत्ता ज्यावेळेला एक्झामची डेट आली तोपर्यंत सगळं काही म्हणजे निवांत चाललं होतं. पण ज्यावेळेला एक्झामची डेट आली त्यावेळेला माझे जे स्टुडंट आहेत, ज्यांना मी इथे प्रत्यक्षात टीच करत होते, ते मला रिक्वेस्ट करत होते की मॅम तुम्ही परत एकदा क्लास सुरू करा, कारण ऑलरेडी आता सगळं काही सुरू झालेलं आहे. ठीक आहे. तर अर्थात मी त्यांच्यासाठी तेवढा वेळ देऊ शकते आणि मी तो क्लास घेऊ शकते आणि ते मला भरपूर फीस देतात. ठीक आहे. म्हणजे जर मी त्यांना मागितलं तर ते मला तेवढे पैसे देऊ शकतात. असे काही स्टुडंट आहेत. काही स्टुडंट असे आहेत ज्यांची अजिबात इकॉनॉमिकल सिच्युएशन तशी नाही. त्यामुळे मी त्यांच्याकडून पैसे घेत नाही, घेत नव्हते आणि आत्ता जरी समजा तशी वेळ आली तर मी त्यांना जे कोचिंग असेल किंवा जे गाईडन्स असेल तो मी फ्रीमध्ये देईन. इव्हन मला रस्त्याने येता जाता जरी कोणी एम-पी-एस-सी बद्दल किंवा एक्झाम क्वालिफाय होण्याबद्दल जरी मला कोणी सडनली जरी असं विचारलं, तरी जनरली लोकांना वाटतं की ही एक 2-3 मिनिटांमध्ये सांगून टाकेल. पण मी किमान अर्धा तास तरी घेते. कारण मला असं वाटतं की बऱ्याच छोट्या-मोठ्या गोष्टी असतात, ज्या स्टुडंटना माहीत नसतात. त्या माहीत होणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर माझा हेतू हाच होता की ह्या 4-5 मुलांचा फायदा होण्यापेक्षा किंवा जे काही स्टुडंट माझे इथले जवळचे आहेत, जे येतील आणि इव्हन काही असे सुद्धा आहेत, जे इथे राहत नाहीत प्रॉपरली, जे दूर राहतात, पण Telegramवरती किंवा YouTubeवरती त्यांनी लेक्चर्स पाहिल्यानंतर त्यांनी पर्सनली कॉन्टॅक्ट करून असं म्हटलेलं आहे की मॅम तुम्ही जेव्हा कधी क्लास सुरू कराल तेव्हा आम्हाला सांगा. आम्ही तिथे येऊ, आम्ही रूम वगैरे करून राहू. म्हणजे थोडक्यात जसं पुण्याला जाऊन राहतात तसं ते इथे क्लाससाठी येण्यासाठी तयार आहेत. ठीक आहे. माझा सरळ हेतू हा होता की थोड्या विद्यार्थ्यांना फायदा होण्यापेक्षा याचा फायदा जास्त विद्यार्थ्यांना होईल. ठीक आहे. जी फी मी ठेवली होती, अर्थात तुम्ही तुमच्या मोबाईलचा रिचार्ज तेवढ्याचा करत असाल. तुम्ही स्वतः विचार करून पहा. याच्यामध्ये काही हे नव्हतं आणि मी बऱ्याच जणांचे प्रमोशन आपल्या चॅनलवरती केलेले आहेत. त्या लोकांची फीज काय आहे ते पण तुम्हाला माहिती आहे. इथे मुद्दा परत हाच येतो, की जर मला पैसे कमवायचे असतील, तर माझ्याकडे खूप सगळे मार्ग आहेत. मला खूप मोठ्या-मोठ्या अकॅडमीजकडून ऑफर्स आहेत टीचिंगसाठी. मी तिथे जाऊ शकते आणि ते मला 1 तासाचे 1,500 ते 2,000 देऊ शकतात. असं मी डेली त्यांच्याकडे टीच करू शकते. काहीच प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. सो एक तर तुमच्या डोक्यात जर हे असं काहीतरी असेल ना, की मी हे सगळं पैसे कमवण्यासाठी करते किंवा पैसे कमवणं हा माझा पहिला हेतू आहे. अर्थात पैसा हा सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. पण जर तुम्हाला असं वाटत असेल, की मी फक्त हे पैसे कमवण्यासाठी करते, तर तुम्ही चुकीचे आहात. ठीक आहे, तो तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. पण दुसरा मुद्दा, ठीक आहे, जर मला याच्यातून पैसे मिळणार असतील, तर तुम्हाला हे पण लक्षात आलं पाहिजे, की मला पैसे मिळणार आहेत, यातून तुम्हाला काय मिळणार आहे?
अर्थात तुम्हाला तुमची पोस्ट मिळू शकते. ठीक आहे. कारण खूप बारीक सारीक गोष्टी आहेत ज्या तुम्ही सुरुवातीपासून वॉरियर ऑफिसरवर पाहिल्या असतील आणि अजूनही काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना मी पर्सनली गाईड करते, ज्यांना मी कधी भेटलेले नाही. पण मला हे सुद्धा माहिती आहे की त्यांनी अगदी डिटेलमध्ये माझे लेक्चर्स जरी पाहिले असतील तरी सुद्धा ते 7 ते 8 दिवस ते प्रॉपरली फॉलो करतात. त्यानंतर ते विसरून जातात की एक्झॅक्टली काय करायचं आहे आणि मला सारखं त्यांना पिन करावं लागतं की अरे हे असं नाही, हे असं करायचंय. ठीक आहे. सो मला असं वाटत होतं की जे मी आत्तापर्यंत सगळं सांगितलंय, ते तुम्ही परत-परत विसरताय. जर मी प्रत्यक्षात तुमच्याकडून ते करून घेतलं, तर ते तुम्ही जास्त बेटर करू शकता. हा माझा प्रामाणिक हेतू होता आणि तो माझा प्रामाणिक हेतू आहे. ठीक आहे. वॉरियर ऑफिसर हे फक्त नाव नाही. वॉरियर ऑफिसरनी खूप लोकांच्या लाईफमध्ये खूप मोठा चेंज आणलेला आहे. काही लोकं तुम्ही काही कम्युनिटी टॅबला पोस्टसुद्धा वाचल्या असतील, की अगदी आईचं निधन झाल्यानंतर सुद्धा काही लोकं त्या धक्क्यातून सावरून परत अभ्यासाकडे आलेले आहेत, वॉरियर ऑफिसरवरच्या लेक्चर्समधून. म्हणजे मी फक्त मोटिव्हेट करण्यासाठी बोलते वगैरे असं काही नाही. कारण काही गोष्टी माझ्या लाईफमध्ये मी खूप जवळून अनुभवल्या आहेत आणि म्हणजे आय डोंट नो मी हे तुम्हाला आत्ता सांगायला हवं की नको हे सांगणं योग्य आहे की नाही. पण ज्या कामाला अगदी आपण दुय्यम प्रतीचं काम समजतो, ज्या कामाला आपण अगदी खालच्या प्रतीचं काम लेखतो, अशी कामं करून असा पैसा कमवून असा माझ्या शिक्षणाचा खर्च मी केलेला आहे. ठीक आहे. सो काय माझ्या पर्सनल गोष्टी मला अर्थातच तुम्हाला सांगायच्या नाहीयेत. पण मी नेहमी तुम्हाला या गोष्टीसाठी मोटिव्हेट केलं, की तुम्ही तुमचा स्वतःचा खर्च उचला आणि तुम्ही तुमचं स्वतःचं शिक्षण करा. आणि त्याच अनुषंगाने मला असं वाटलं, की एक्झाम जवळ आली आहे म्हटल्यानंतर मी तुम्हाला व्यवस्थितपणे गाईड करू शकते. पण अर्थात त्यासाठी मी काही फी ठेवली आणि त्याची दोन्ही कारणं आहेत. एक पहिलं कारण मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, की आपल्याला सगळं काही फुकट मिळालं ना त्याची किंमत राहत नाही. हजारो लेक्चर्स तुम्हाला मिळतील, पण ते आपण फॉलो करत नाही. कारण त्याच्यासाठी आपण किंमत मोजलेली नसते आणि कितपत फॉलो करतो याचं आपण बघत सुद्धा नाही, की आपण हे फॉलो केलं आहे की नाही. ठीक आहे. सो आता हे जे आहे, की 30 डेज चॅलेंज जे होतं, तर ह्याचं पेड लेक्चर्स वगैरे मी खरंच मला भयानक त्रास व्हायला लागला. तुम्ही जे काही म्हणजे काही कमेंट्स अशा यायला लागल्या, की हे फक्त पैसे कमवण्यासाठी चालू आहे अँड आय रिअली फेल्ट बॅड, की माझा कोणताच असा हेतू नव्हता. ठीक आहे. सो जो प्लॅन काही होता, तर मी तुम्हाला सांगून देईन सरळ, की तुम्हाला 30 दिवसांमध्ये काय करायचं आहे, कोणते टॉपिक वाचायचे आहेत, ते तुमचे तुम्ही वाचा. तो प्लॅन तुम्ही फॉलो करा आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही करा. ठीक आहे. फरक एवढाच असेल, की त्या 30 डेज चॅलेंजमध्ये मी ते तुमच्याकडून करून घेणार होते. आता हे तुम्हाला स्वतःला करावं लागेल. ठीक आहे? सो तुम्हाला स्वतःवरती तेवढा कॉन्फिडन्स आहे, तर तुम्ही नक्कीच ते करू शकता. इथे मला कोणाचंही नुकसान करायचं नाहीये. ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे, त्यांनी पर्सनली मला टेलिग्रामवरती मेसेज करा. मी त्यांना पर्सनली गाईड करायचा 100% प्रयत्न करेन. ठीक आहे? जेवढ्यांना शक्य आहे तेवढ्यांना मी 100% गाईड करण्याचा प्रयत्न करेन. एक बॅच होती राज्यसेवेची रिअल वॉरियर्स म्हणून एक ग्रुप आहे. मे बी तुम्हाला माहीत पण नसेल. तो प्रायव्हेट ग्रुप आहे आणि त्याच्यावरती 95 स्टुडंट होते आणि त्या 95 स्टुडंट्सचे डेली जे ते क्वेश्चन पेपर सोडवून त्यांचे आन्सर शीट मला सेंड करत होते. ते मी चेक करत होते. त्यांचे डाउट्स मी क्लिअर करत होते. मी फुल डे त्यांना देण्याचा प्रयत्न करत होते. ठीक आहे. सो तेव्हा पण मला त्यांच्याकडून पैसे घेता आले असते आणि ऑब्व्हियसली मला पैसे कमवण्याच्या भरपूर सगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. मला कोणत्याही गोरगरिबांच्या मुलांना लुबाडण्यामध्ये अजिबात स्वारस्य नाही. ठीक आहे. माझा अजिबात त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. तुम्ही म्हणजे जे काही मी 30 डेज चॅलेंज सांगितलं त्याचा जर अर्थ चुकीचा घेतला असेल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. पण मला असं वाटतं, की आत्ताची जी वेळ आहे, ते हे सगळं म्हणजे डिस्कस करण्यात तुम्ही घालवू नये. तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या अभ्यासावरती लक्ष द्यावं. कारण तुमच्यासाठी पोस्ट इम्पॉर्टंट आहे. कोण काय करतंय आणि मला तर असं वाटतं, की ज्यांना असं वाटतं ना, त्यांच्यासाठी ते जे क्लासवाले असतात ना, जे भरमसाठ फीज ठेवतात, रिअली तेच बरे असतात. ठीक आहे. सो ज्यांना खरंच गरज आहे, त्यांनी टेलिग्रामच्या आपल्या ग्रुपवरून तिथे तुम्हाला माझा आयडी मिळेल. तुम्ही मला पर्सनली मेसेज करा. आपण तुमच्यासाठी काही मला जर करता येत असेल तर ते मी नक्की करेन. पण हां, 30 डेज चॅलेंजचा प्लॅन मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन आणि तो प्लॅन तुम्ही फॉलो करा. ठीक आहे. तो प्रॉपरली फॉलो केला तरीसुद्धा तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. आणि इथून पुढे मला पण असंच वाटतं, की म्हणजे तुम्हाला जे आवश्यक आहे तेवढंच मी देण्याचा प्रयत्न करेन. एक्स्ट्राच्या गोष्टी म्हणजे त्या भानगडीत न पडलेलंच बरं. ते माझ्यासाठी पण योग्य आहे आणि तुमच्यासाठी पण. कारण बऱ्याचदा असं होतं, की मग अभ्यास सोडून आपण दुसऱ्याच वळणावरती जातो. हे जे डिस्कशन होते, हे अभ्यास सोडून तिसऱ्याच ठिकाणी जात असतं. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला क्लिअर झालं असेल. मला अजिबात इंटरेस्ट नाहीये या गोष्टीतून पैसे कमवण्याचा.
कारण पैसा फक्त कमवायचा असेल तर माझ्याकडे स्किल्स भरपूर आहेत, अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. तुम्हाला लुबाडण्यात मला खरंच अजिबात इंटरेस्ट नाहीये किंवा तुम्हाला लुबाडण्यासाठी मी हे करत नाहीये. पण मला अगदी मनापासून वाटतं वॉरियर्स, की काहीतरी गोष्टी असतात ज्या आपल्याला खरंच या सगळ्या अडचणींमधून बाहेर काढू शकतात. एक आपली वेळ असते, ती जाईपर्यंत आपण ना लाईफमध्ये बऱ्याच गोष्टी अचीव्ह करण्याचा प्रयत्न करूनही आपल्याला यश मिळत नसतं. ठीक आहे. सो याच्यातून बाहेर या. आणि मी 30 डेजचा प्लॅन जो आहे तो आज आज नाही, मे बी उद्या मी तो अपलोड करेन. आज मी कंप्लीट त्याचे जे स्लाइड्स आहेत ते बनवते. उद्या किंवा परवा मी तो अपलोड करेन आणि तुम्ही तो 30 डेजचा प्लॅन तुमचा तुम्ही फॉलो करा. काही डाऊट असेल तर तुम्ही त्याच व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये विचारू शकता किंवा आपल्या ग्रुपला विचारू शकता. मी तुमचे डाऊट 100% क्लिअर करेन. ओके. आय होप आता तुम्ही खुश असाल ही न्यूज ऐकल्यानंतर. आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि हां, आणखी एक सांगायचं होतं, जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतच नसतील ना, तर प्लीज तुम्ही ते बघण्यात तुमचा टाइम वेस्ट नका करत जाऊ. ठीक आहे. तुम्ही बघतात, पूर्ण व्हिडिओ बघता आणि नंतर परत काहीतरी बोलता. दॅट इज नॉट फेअर ना. तुम्ही वेळ घालवता पण परत कमेंट करता, मग आवडतच नाही तर बघूच नका. ठीक आहे. सो स्टे सेफ. थँक यू.